नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा मी प्रियांका अगदी मनापासून तुमचे स्वागत करत आहे. कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. तर आता सकाळचे 5 वाजलेले आहे आणि उठल्या सगळ्यात आधी मी जे हॉल, किचन वगैरे असतं, बेडरूम असतं त्यांच्या खिडक्या ओपन करते. कारण त्याच्यामुळे बाहेरची जी शुद्ध हवा आहे ती घरामध्ये येते आणि जी निगेटिव्ह एनर्जी असते घरातली किंवा जी गरम कोंडलेली हवा असते ना निगेटिव्ह, ती बाहेर निघून जाते आणि प्रसन्न वाटतं आपण दारे खिडक्या ओपन केल्यामुळे. म्हणून सकाळी उठलं की पहिलं हे काम करायचं. जर तुम्हाला तुमचं किचन प्रसन्न हवं असेल, घर प्रसन्न हवं असेल तर कधीही खिडक्या उघड्या ठेवायच्या. आता आमच्या इथे सेफ्टी डोअर नसल्यामुळे मी सकाळी दार उघडणं टाळते, कारण किडकुटकुल मध्ये यायची भीती असते म्हणून. पण जर सेफ्टी डोअर असेल तर सकाळी तुम्ही सुद्धा दार ओपन करून ठेवू शकतात. आणि कसं असतं, बऱ्याचदा हेच म्हणतात की पॉझिटिव्ह एनर्जी येते सकाळची हवा, कारण खूप शुद्ध असते त्याच्यामुळे, आणि घरातली निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाते. अगदी तसंच आपल्या किचनसाठी सुद्धा असतं. किचन नेहमी पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी किचनची जी खिडकी असते तर ती नेहमी ओपन करून ठेवायची. तुमच्या किचनला जर गॅलरी असेल तर त्याचासुद्धा दरवाजा ओपन करून ठेवला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा आणि मेन पॉईंट हाच आहे की किचन प्रसन्न ठेवण्यासाठी काय करावं. कारण किचनमध्ये आपण पदार्थ वगैरे बनवत असतो, भांडे धुतो, तिथे थोडासा केर कचरा असतो. त्याच्यामुळे जर किचन बंद ठेवलं तर उग्र वास येऊ शकतो, कोंडट वास येतो आणि ते मग फ्रेश वाटत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, जी खिडकी असते ना ती ओपनच ठेवायची. आता माझ्या किचनला असं गॅलरी पण आहे, पण मी ती ओपन ठेवत नाही कारण धूळ खूप येते. फक्त खिडकी मी ओपन ठेवत असते. त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला ना, सकाळी सगळं आवरल्यानंतर सगळ्यात आधी किचन क्लीन करायचं. असं नाही की स्वयंपाक केला मग मी भांडे नंतर घासते, मग किचन नंतर क्लीन करते, गॅस ओटा वगैरे, तर तसं नाही करायचं. स्वयंपाक झाला की लागोहात किचन काउंटर टॉप आणि भांडी घासून घ्यायची, म्हणजे जेणेकरून तिथं मुंग्या होणार नाही किंवा झुरळ होणार नाही आणि आपलं किचन व्यवस्थित दिसेल. आणि दुसरी गोष्ट की ते मेसी दिसणार नाही. बऱ्याचदा काय होतं, अस्तव्यस्त किचन दिसलं ना मग आपल्याला पण ते प्रसन्न वाटत नाही आणि कामही पडलेलं असतं, त्याच्यामुळे दिवसभर काम पुरतं. मग जर स्वयंपाक झाल्या आपण लागोहात हे सगळं साफ वगैरे करून घेतलं, त्याच्यामुळे आपलंही काम लवकर होतं आणि आपलं किचन छान पण दिसतं आणि प्रसन्न पण वाटतं. त्याचबरोबर जे खरकट पाणी वगैरे असतं तर ते बाहेर टाका. नसेल बाहेर टाकायचं तर मी भरपूरदा सांगितलेलं आहे की आपली जी चहा गाळायची गाळणी असते त्यामध्ये तो सगळा कचरा, जसं चहा पावडर वगैरे, ते पाणी गाळून घ्यायचं आणि जे गाळणीमध्ये जो गाळस असतो, कचराच असतो, तो सगळा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकतात. मी कॅरी बॅग ठेवलेली असते किचन ओट्यावर, त्याच्यावर टाकते आणि मग ते सगळं पाणी खाली चाललं जातं. त्यानंतर सिंक 2 वेळ क्लीन करायचं व्यवस्थित, सिंकमध्ये घाण नाही साचू द्यायची. त्याच्यानंतर जो कापड असतो आपला गॅस वगैरे पुसण्याचा, तो सुद्धा व्यवस्थित धुवून सुकवायचा, गोळाचा गोळा करून नाही ठेवायचा. काय होतं, त्याच्यामुळे ना उग्र वास येतो किचनमध्ये आणि जर्म्स पण तयार होतात. त्याच्यामुळे तो कपडा 2 दिवसांनी स्वच्छ धुवून, म्हणजे बदलत राहायचे, एक्स्ट्राचे कापड ठेवायचे आणि असं सुकायला टाकायचं. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट की जर तुम्हाला किचन प्रसन्न ठेवायचं असेल तर किचनमध्ये ओरिजिनल प्लांट्स लावा. आता माझ्याकडे मनी प्लांट्सच आहे तर त्याच्यामुळे मी मनी प्लांट्स लावलेले आहे 2 ठिकाणी. एक ॲज अ डेकोरेटिव्ह म्हणून मी एक वॉल डेकोरचं लावलेलं आहे, तिथे ठेवते एक बॉटलमध्ये आणि नेहमी त्यांची पानं वगैरे धुवून घेते. त्याच्यावर जर धूळ साचली तर ते पण प्लांट पण खराब होतात. आता आपल्याला अंगावर जर धूळ वगैरे बसली तर आपल्याला किती त्रास होतो, तसंच झाडांनाही त्रास होतो. त्यामुळे किचनमध्ये जर तुम्ही झाडं ठेवत असाल, प्लांट ठेवत असाल तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि दुसरा जो प्लांट आहे तर तो मी फ्रीजवर ठेवते. मला फ्रीजवर पसारा नाही आवडत ॲक्च्युली. भरपूर घरात फ्रीजवर पसारा असतो किचनमध्ये, तर तसं नाही ठेवायचं. असं प्लांट्स वगैरे ठेवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आता बघा, इथं पूजा झाली की माझी, आता मी स्वामींची नित्यसेवा करते, रोजचे अध्याय वगैरे वाचते. तर सकाळची पूजा झाली की त्याच्यानंतर काय असतं की अगरबत्ती वगैरे ओवाळते. आधी पण ओवाळलेली असते पूजा करताना आणि पुन्हा एकदा
धूपस्टिक वगैरे असतं ना, तर ते मी लावते. आणि ते लावल्यानंतर जसं आपण संपूर्ण घरामध्ये धूप फिरवतो ना, अगदी त्याच म्हणजे हॉलमध्ये भरपूर जण हॉलमध्येच फिरवतात, मी पूर्ण घरात फिरवते 2 टाईम. तर तसंच मी किचनमध्ये सुद्धा हे फिरवून घेत असते. आता किचनमध्ये अग्निदेवतेचा आणि अन्नपूर्णा मातेचा वास असतो, त्याच्यामुळे नियमितपणे अगरबत्ती 2 वेळा आपण फिरवलीच पाहिजे, ओवाळली पाहिजे, जेणेकरून अग्निदेवतेची पूजा होईल आणि अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा होईल आणि आपलं किचनसुद्धा प्रसन्न राहील. या उदबत्तीचा जो ॲरोमा असतो त्याच्यामुळे सुद्धा किचनमध्ये छान सुवास येत असतो आणि प्रसन्न वाटतं किचन. तसंच आता उदबत्ती झाली, संध्याकाळी लोभान वगैरे मी लावते किंवा कापूर पण लावते, तर तो सुद्धा मी संपूर्ण घराबरोबर किचनमध्ये सुद्धा फिरवून घेत असते, जेणेकरून आता लोभान का जाळत असतात, पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी आणि घरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर निघून जाण्यासाठी. तर सेम किचनचंही तसंच आहे की प्रसन्न वाटलं पाहिजे, जी निगेटिव्ह एनर्जी आहे किचनमधली ती निघून गेली पाहिजे म्हणून. तर तो लोभान थोडासा इथे विझून गेला होता, त्याच्यामुळे त्यालावर फुंकर मारते आहे. आणि हा तोच लोभान आहे जो मी काल परवा घेऊन आली जळगाववरनं. खूप छान लोभान आहे, मस्त लगेच वितळतो आहे, जळतो आहे याच्यावर कोळशावर टाकल्यानंतर. आणि त्याचा जो ॲरोमा आहे तो पण खूप छान आहे, दुधासारखा तो वितळतो आहे. आता ते झालं किचन प्रसन्नाचं. आज गुरुपुष्य अमृत योग पण होता गुरुवारचा, तर त्याच्यामुळे मग म्हटलं थोडीशी महालक्ष्मी मातेची सेवा करते, तर ती तुमच्याबरोबर शेअर करावी. तर सेवा करताना मी या ठिकाणी जो भीमसेन कापूर जळगाववरनं आणलेला होता, तर त्याचे मोठे मोठे 2 वड्या घेतल्या भीमसेन कापूरच्या आणि एक दिवा घेतलेला आहे. दिव्याच्या खाली मी प्लेट ठेवली, कारण दिवा छोटा आहे तर हा पकडताना चटका बसू शकतो म्हणून, आणि छोटी प्लेट ठेवली. त्याच्यानंतर आज गुरुपुष्य अमृत योग खूप महिन्यानंतर हा योग येतो, त्याच्यामुळे एक सेवा करायची आहे. ती कोणती ती मी सांगते तुम्हाला. आता हा जो कपूर आहे तो मी पेटवून घेतलेला आहे आणि आता याच्यावर लवंग टाकते आहे. तर लवंग आणि कपूर जळायला पाहिजे. स्वामींच्या सेवेत सांगितलेलं आहे की जर निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला काढून टाकायची असेल घरातली, तर तुम्ही हा कपूर मंगळवारी आणि शनिवारी जाळायला पाहिजे. दररोज जाळला तर खूप चांगलं, पण ज्यांना दररोज जाळायला जमत नाही त्यांनी शनिवारी आणि मंगळवारी जाळावा. आणि जर तुमच्याकडे भीमसेन कपूर नसेल तर साध्या कपुरातही जाळलं लवंग तरीसुद्धा चालतं. आता याचा जाळ तुम्ही बघू शकता किती मोठा झालेला आहे. पण आता हा जो कपूर चाललेला आहे तोपर्यंतच मला जी सेवा दिली आहे महालक्ष्मी मातेंची, ती सेवा पूर्ण करायची आहे. महालक्ष्मी मातेंचा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे मला, तर तो मी म्हणते, पुढे तुम्हाला ऐकायला मिळालंच. आणि मंत्र कसा आहे तो पण मी पुढे दाखवते तुम्हाला. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम आता रात्री झोपताना हे किचन जे आहे ते पूर्ण स्वच्छ करून झोपायचं. असं भांडी वगैरे ठेवायची नाही, कारण की म्हणजे रात्री आम्ही आधीच सांगितलं की तिथं आपले अग्निदेव आणि अन्नपूर्णा माता असतात, तर कधीच असे रात्रभर भांडे ठेवायचे नाही किचनमध्ये. एखाद्या वेळेस इमर्जन्सी असली, समजू शकतो काही आजारी वगैरे असाल तेव्हा, पण दररोज असं करायचं नाही. आणि सिंकमध्ये डांबरगोळी नेहमी ठेवायची, उग्रवास येत नाही. आणि रात्री कधीच गॅसवर अशी भांडी ठेवायची नाही, जड काहीच ठेवायचं नाही, गॅस रिकामा ठेवायचा. कारण माझी आई म्हणते की अग्निदेवता आणि अन्नपूर्णा माता नाराज होते असं ओझं ठेवलं तर, त्यामुळे काउंटर टॉपवर ठेवा तुम्ही, गॅसवर ठेवू नका, ज्याच्या त्याच्या मानण्याची गोष्ट आहे. आणि रात्री झोपताना ही खिडकी बंदच करून झोपायची, कारण बारीक बारीक किडे कुटकुल जे असतात ते जमा झालेले असतात त्याच्यामुळे. तर मंडळी, असं मी या पद्धतीने माझं जे किचन आहे ते आणि घर पण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करते. घरासाठी अजून भरपूर अशा पॉझिटिव्हिटीच्या गोष्टी आहेत, त्या मी नक्कीच तुमच्याबरोबर पुढे काही दिवसांनी शेअर करणार आहे. अजून किचन प्रसन्न ठेवण्यासाठी तुम्ही काय काय करतात, किंवा काही राहिलं किंवा काही चुकलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा.
आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. आणि अजून एक गोष्ट की आजचं जे मी पूजा दाखवली, सेवा दाखवली महालक्ष्मी मातेची, तर ती जस्ट मला वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून मी शेअर केलेली आहे. बाकी त्याच्या मागचा दुसरा कुठलाच हेतू नाही. तर बस एवढंच सांगायचं होतं. तर भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.